राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा तापमान 40 पार. मुंबईतील हवेचा निर्देशांक शनिवारी समाधानकारक श्रेणीमध्ये. मुंबईच्या हवेचा निर्देशांक 71 वर पोहोचला. गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा. घोडबंदरमध्ये अल्पवयीन चालकाला 10,000चा दंड. ठाणे वाहतूक पोलिसांची वडिलांवरही कारवाई. आनंदनगर परिसरातील रस्त्यावर कार चालवताना कारवाई. हिंगोलीत लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. हिवरखेडा गावामध्ये भीषण पाणी टंचाई. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग. यवतमाळच्या उमरखेड आगाराला तात्काळ 5 नवीन बसेस उपलब्ध होणार. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मागणीला यश. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू बीचे दर स्थिर. प्रति किलो 165 ते 175 रुपयांनी खरेदी, तर गावठी काजूला प्रति किलो 168 रुपये दर. पुरंदर विमानतळाचा मार्ग सुखकर. उद्योग विभागाकडून औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जारी. 7 गावांमधील चतुर्सीमा निश्चित. जालन्यातील मानेगावात आजपासून 2 दिवसीय सत्संग. या सोहळ्याला पोहरा देवीचे धर्मगुरू महंत डॉक्टर बाबूसिंग महाराज, मंत्री संजय राठोड, इंद्रनील नाईक, पंकजा मुंडे राहणार उपस्थित. जळगावच्या 40गाव मधील संस्था चालकाला बेड्या. शिक्षकांच्या पगारावर डल्ला मारल्याचा आरोप. संस्था चालकाला अखेर पोलिसांकडून अटक. दुचाकीची समोरासमोर धडक. महिलेचा जागीच मृत्यू. अकोल्यातील रिजनल एसटी वर्कशॉप समोरील घटना. 2 जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. यवतमाळमध्ये 3 दिवसात 2 कुंटणखान्यावर कारवाई. यवतमाळ शहर पोलिसांनी टाकला छापा. कुंटणखाना चालवणाऱ्या 2 महिला ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.